श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं त्वत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, नादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका विनाशा, शेषशयनानंतवेशा अनामातीतानंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमा रमणा विश्वेशा. मेघवर्णाकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय. विशाळ वाळ आकर्ण नयन, सरळ नाशिका सुहास्य वदन, दंतभक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी. हेममय भूषणे साजरी, कौस्तुभमणी विशेष. वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खुण. उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारिकी. नाभी कमल सुंदरती, जेती विधात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती, मूळ चननी तेची पै. जानोपर्यंत करशोभती, मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृत, रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया भयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे. काशी कशिला पितांबर, विद्युलते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्ह मंडित, वर्णित वेद शीनले. 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णित थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कयो. लिहू न शकले महिमावर, ते पामरमी काय. जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता, ग्रंथ रंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर, अगम्य लीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धींचा दातार, भक्तपालक दयाळू. मंगल कार्या करिता स्मरण, विघ्ने जाती निरसन. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पहा. सकल कार्यारंभी जाना, करीती त्याच्या नामस्मरण. ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलाशी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे हो हे. जिचावर प्रसाद मिळता, मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हातात, ती ब्रह्मसुता नमी येली. मूढमती ती अज्ञान, काव्याधिकाचे नशे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक, विद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची कृपे करून सदिच्छा लादे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये. देवी असता माता पितर, तैशेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी थोर मतिमंद अज्ञ बाळ, घेतली अशी थोर आळ. ती पुरविनार दयाळ, सद्गुरु राजा आपणची. 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते शोषिले. कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवता हे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रह त्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णे कुंडले तेजामित, विद्युलते समान. कामधेनू असुनी जवळी, हाती धरिली असे जोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिशेना. 4 वेद होनी श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यवर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, धर्म प्रवर्तका नाही भव. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणी, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले. नास्तिका
मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचर मी न तेथे जाहलो किंवा पाठ गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली म्हणे गिरीशी उचलून निघाली काकेशी किंवा खद्योत सूर्याशी लोपवीन म्हणे स्वतेजे तैशी असे माझी आळ बाळ जाणून नडिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतीवर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नशेची ऐशी ऐकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करोनी उनी न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐशी ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी आमनी यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो आता नमो साधू वृंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथे रचिले ज्यांनी वारंवार तयाची चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलावती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडे चित्त ऐशे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादाकारणी अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृतीचा नशेगंध मराठी ये नाही शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नशे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तियेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेचे घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत सती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाई अवमान नाही करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घालून या श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमी अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण भागी आता स्वतये बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे कैसा सहस्त्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान येथे राजपद कल्लार विष्णू कवी होनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे गाली तसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय घोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।